महिला संस्थेच्या वतीने सुर्वेनगर इथं महिलांकरिता सोलर दिवा, सोलर कुकर आणि रानभाज्यांचं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या संस्थेतर्फे महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने मोफत प्रशिक्षण देण्यात येते। अशा शिबिरांमुळे महिलांना घरबसल्या रोजगार निर्मिती करता येत असल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात भागीरथी महिला संस्थेशी जोडला जात आहे। निसर्गाने मानवाला मोठी देणगी दिली आहे, पण मानव निसर्गाकडे दुर्लक्ष करू लागलाय। आपल्या आजूबाजूला असणारे वृक्ष, वनस्पती, रानवेल, रानभाज्या यांचा मानवाच्या जीवनात मोठा उपयोग असूनही त्याचा मानव कल्पकतेने उपयोग करून घेत नाही। त्यामुळे कोल्हापुरातील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने याबाबत गेली काही वर्ष प्रबोधन केले जाते। अनेक फुलं, पानं, फळं आणि फळांची साल वाया घालवण्यापेक्षा ते वाळवून त्यापासून निरनिराळे नैसर्गिक रंग, औषधं बनवता येतात। त्याचं प्रशिक्षण भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून देण्याचं काम सुरू आहे। शनिवारी भागीरथी संस्थेच्या वतीने सुर्वेनगरमध्ये प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। निसर्गमित्रचे अनिल चौगले आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ पराग केमकर यांनी सौर ऊर्जेचा वापर कसा करावा, सोलर दिवा, सोलर कुकर कसे बनवावेत याबाबतचं प्रशिक्षण दिलं। यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक यूथ या संघटनेची 19वी जनरल असेंब्ली क्युबा देशामध्ये 8 ते 15 नोव्हेंबर दरम्यान पार पडली। या संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष गिरीश फोंडे या अधिवेशनाला उपस्थित होते। कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करत देशात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या सनातन संस्था आणि इतर संघ परिवारावर बंदी घालण्याचा ठराव या अधिवेशनात करण्यात आला, अशी माहिती गिरीश फोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। दुसऱ्या महायुद्धानंतर 10 नोव्हेंबर 1945 रोजी वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक यूथ या संघटनेची स्थापना झाली। जगभरातील अनेक देशांमध्ये चाललेल्या जातीयवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद या विरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघटनेमार्फत आवाज उठवला जातो। संघटनेचं 19वे आंतरराष्ट्रीय अधिवेशन क्युबा देशामध्ये पार पडलं। 8 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या अधिवेशनात संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गिरीश फोंडे यांच्यासह 35हून अधिक देशांचे 70 संघटनांचे 130 प्रतिनिधी सहभागी झाले होते। यूथ फेडरेशनचे अध्यक्ष निकोलस पापाडिमोनिओ आणि सचिव जीजस मोरा राफेल गोन्झालेज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या अधिवेशनात विविध ठराव करण्यात आले। त्यामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करत देशामध्ये धार्मिक आणि जातीय विद्वेषाचं वातावरण पसरवणाऱ्या सनातन संस्था आणि इतर संघ परिवारावर बंदी आणण्याचा ठराव सर्वमताने मंजूर झाला। तसंच FTIचे विद्यार्थी आणि ऑक्युपाय यूजेसी चळवळ चालवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे ठराव करण्यात आले, असं गिरीश फोंडे यांनी सांगितलं। 19वा वर्ल्ड फेस्टिवल ऑफ यूथ अँड स्टुडंट्स हा जगातील युवकांचा सर्वात मोठा कार्यक्रम रशियामध्ये घेण्याबाबत प्रस्ताव दाखल करण्यात आला, असंही गिरीश फोंडे म्हणाले। फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्याचा निषेधही या अधिवेशनात करण्यात आला, अशी माहिती फोंडे यांनी दिली। पत्रकार परिषदेला फेडरेशनचे जिल्हा सचिव प्रशांत आंबी, अमोल देवडकर, योगेश कसबे, दिलदार मुजावर उपस्थित होते। कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या समीर गायकवाड